आज मी तुम्हाला शिजवलेल्या बटाट्यापासून भजी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा मीडियम आकाराचे 2 बटाटे शिजवून त्याची साल काढून मी घेतलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. भजीच्या रेसिपीना बटाट्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी अपलोड केलेले आहे, पण तुम्ही अशा पद्धतीत एकदा जरूर करून बघा. कापताना छोटे छोटे कापायचे, मोठे बिलकुल नाहीत कापायचे. बटाटे काढून घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचा एक कांदा वाटीप्रमाणे 1 वाटी भरून आणि ह्याच वाटीप्रमाणे बटाटा सुद्धा गच्च भरून 1 वाटी होते. सेम वाटीचं प्रमाण आहे. कांदा पण आपल्याला तेवढाच घालायचा आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची मी कुटून टाकलेली आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या, जे पोपटी कलरच्या असतात ना त्या आहेत. तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता, जे तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालेल. हळद टाकायची. दरदरे केलेले धने आहेत बघा, जास्त बारीक नाही, थोडेसे असे मोठे मोठेच आहेत. थोडीशी हिंग पावडर, ओवा मी असं चोळून घेतलेला आहे थोडासा टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. ज्या वाटीनं बेसन पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीनं मी पाणी घेतलेलं आहे. त्याच वाटीमध्ये असं मिक्स करायचं. जोरात दाबायचं नाही, ह्याचा चुरा नाही करायचा. अशा पद्धतीत फक्त मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असं मिक्स झालेलं आहे. जास्त ओलसर करायचं नाही. आपण बनवायला घेऊया. तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे. गॅस आहे मीडियम. जास्त आपल्याला कडक गरम करायचं नाही, असं उकळून पण घ्यायचं नाही, कारण काय होतं मग माहिती आहे, वरून फक्त लाल होईल आणि आतमध्ये तसंच राहील. मग तर अशा पद्धतीत सोडायचे. छोटे मोठे आवडीप्रमाणे सोडायचे. हे असे खूप छान लागतात बरं का भजी. तर इतक्या रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीने, कारण काय आहे, ताटाला लावायसाठी अशा काहीतरी गोष्टी एकच हमेशा खाण्यापेक्षा थोडंसं काय काय वेगवेगळं करून बघायचं. सेम पद्धतीनं मी कच्च्या बटाट्याचं पण केलेलं आहे. तर हा शिजवलेला आहे कच्च्या बटाट्याचं. हे बाकीचे मी सोडून घेते. सोडून घेतलेले आहेत. गॅस मिडियमच आहे. 1 मिनिटभर हलवायचं नाही, नंतर हलवायचे. हलवून घेऊया. बघा किती मस्त झालेलं आहे. तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, गोल्डन कलरवर फ्राय करायचे. गॅस मिडियम आहे ना, मोठा बर्नेलचा गॅस आहे. मिडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी 2 ते 3 मिनटं एकसारखं फ्राय केलेले आहेत. असा कलर आला पाहिजे. तेलकट होत नाहीत बिलकुल, काही नाहीत. एकदम कडक कुरकुरीत असे मस्त. हे बघा, पावामध्ये भरून तुम्ही आपण वडापाव कसा खातो तसं बी खाऊ शकता. नाश्त्यासाठी जर कधी केलं तर आता भज्यासारखं पण खाऊ शकता. बघा किती मस्त झालेलं आहे. तुम्हाला एक मी तोडून पण दाखवते गरम गरमच. हे एकदम कुरकुरीत आणि खूप चविष्ट. अशा पद्धतीत एकदा तुम्ही भजी करून बघा. राहिलेली मी करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.